Hello students, today we are going to start that is the exercise 3.3 from trigonometry part 2nd. Here question is like that, find value of sin pi by 8 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. पण आपल्याला माहिती आहे cos टू थिटाचा फॉर्म्युला साइनच्याच कारण sin pi by 8 ची व्हॅल्यू पाहिजे म्हटलं की cos टू थिटाचा फॉर्म्युला आपल्याला साइनच्या फॉर्म मध्ये शोधायचा. तो आहे sin टू थिटा इक्वल टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा. थिटाची व्हॅल्यू आपण थिटा किती आहे पाय बाय 8 जिथं थिटा दिसतो तिथं पाय बाय 8 पुट आउट करूया. cos 2 pi by 8 इक्वल टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर पाय बाय 8. मग 2 इथं 2 ने 8 ला डिवाइड केलं की cos पाय बाय 4 येतोय इक्वल टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर पाय बाय 8. आता पाय cos पाय बाय 4 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन रूट 2 इक्वल टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर पाय बाय 8. आता हा काय करतो हा टोटल ट्रान्सफर इकडे करतो हा इकडे ट्रान्सफर करतो आणि हा ट्रान्सफर करतो तिकडे म्हणजे काय होईल 2 sin स्क्वेअर पाय बाय 8 इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन रूट 2 आणि याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आपण तर रूट 2 मायनस 1 डिवाइडेड बाय रूट 2. ओके कसं बघा रूट 2 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याशी हे मिळते. आता 2 डिवाइड तिकडे नेतो साइन स्क्वेअर पाय बाय 8 इक्वल टू 2 रूट 2 मायनस 1 डिवाइडेड बाय हा 2 इकडे मल्टिप्लाय झाला 2 रूट 2 असं तयार झालं बघा. आणि इथं तुम्हाला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. काय करायचंय स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. आता त्याच्यासाठी काय करायचं सांगू तुम्हाला हा जो 2 आहे याचं रॅशनलायझेशन पहिला करून घ्यायचं ह्या रूट 2 चं रूट 2 डिवाइडेड बाय रूट 2 असे या रूट 2 चं फक्त रॅशनलायझेशन करायचं म्हणजे काय मिळणार 2 रूट 2 इंटू ब्रॅकेट रूट 2 मायनस 1 डिवाइड रूट 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2 आणि हा 2 म्हणजे 4 येणार आहे लक्षात घ्या. आणि झालं आता स्क्वेअर रूट जर घेतलं तर साइन पाय बाय 8 इक्वल टू अंडर रूट ऑफ हे आत मल्टिप्लाय करून घ्या रूट 2 इंटू रूट 2 2 येणार मायनस रूट 2 इंटू 1 रूट 2 आणि ह्या 4चं आहे त्याचं असंही तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. हे झालं साइन पाय बाय 8. दुसरा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला तो म्हणजे कॉस पाय बाय 8. काय क्वेश्चन दिलेला आहे कॉस पाय बाय 8 कॉस पाय बाय 8 कॉस. आता कॉसचा फॉर्म्युला कॉस टू थिटाचाच फक्त काय बघायचा कॉसचा फॉर्म्युला कुठं आहे कोणता आहे फॉर्म्युला बघायचा. कॉस टू थिटा दुसरा फॉर्म्युला काय 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 फॉर्म्युला काय आहे 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. पाय बाय 8 व्हॅल्यू ठेवायची cos 2 इंटू पाय बाय 8 इथं आपण बघणार आहोत काय 2 cos स्क्वेअर पाय बाय 8 मायनस 1 इथं थिटा आहे तिथं आपण काय ठेवला मायनस 1 2 डिवाइड केलं की पाय बाय 4 cos पाय बाय 4 झाला. इथं तुमच्याकडे 2 cos स्क्वेअर पाय बाय 8 मायनस 1. ओके हे सेमच आहे. आता हे पहा हा मायनस 1 इकडे आणायचा म्हणजे इथून थोडंसं पुढे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल चेंज करावं लागेल. काय आहे पहा तर 2 cos हा मायनस 1 इकडे आणतो प्लस 1 झाला इक्वल टू 2 cos स्क्वेअर पाय बाय 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 प्लस रूट 2 बाय रूट 2 बघा 1 प्लस रूट 2 बाय 2 आणि हा 2 इकडे आला इक्वल टू cos स्क्वेअर पाय बाय 8. आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे फक्त cos पाय बाय 8 ची व्हॅल्यू पाहिजे. आता मगासारखं रॅशनलाइज करू 1 प्लस रूट 2 डिवाइड 2 रूट 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2 इक्वल टू cos स्क्वेअर पाय बाय 8. याने मल्टिप्लाय करा इथं रूट 2 ने आत मल्टिप्लाय करा रूट 2 प्लस 2 रूट 2 प्लस 2 डिवाइड रूट 2 इंटू रूट 2 2 इंटू 2 4 मग सारखं झालं बघा cos स्क्वेअर पाय बाय 8 आणि ह्याचं रूट घ्या रूट 2 प्लस 2 डिवाइड बाय 2 इक्वल टू cos पाय बाय 8 हे तुमचं आन्सर त्या एक्झाम्पलचं हे
आन्सर तयार झाला. समजलं का? पहा, हे जर लक्षात आलं असेल तर पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे पहा. तुम्हाला सेकंड क्वेश्चन मध्ये फाइंड साइन 2x cos 2x tan 2x असं म्हटलेलं आहे. फाइंड साइन 2x cos 2x tan 2x. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन सेकंड तुम्हाला इथं असा दिलेला आहे. फाइंड साइन 2x cos 2x tan 2x इफ sec x इक्वल टू -11/3 आणि x हा जो आहे तो π/2 टू पाय मध्ये आहे, म्हणजेच तो π/2 टू पाय म्हणजे सेकंड क्वार्टर मध्ये, लक्षात घ्या. आणि सेकंड क्वार्टर मध्ये सेक मायनस असतो, मायनसच दिलेला आहे. आता आपल्याला काय काय गोष्टी काय साइन 2x काढण्यासाठी साइन 2x चा फॉर्म्युला आहे 2 sin x cos x. cos 2x चा 4 फॉर्म्युला आहे, त्यातला कुठलाही एक फॉर्म्युला घ्या. आणि tan 2x चा फॉर्म्युला 1 + tan 2 tan θ डिवाइडेड बाय 1 + tan स्क्वेअर θ. आता आपल्याला ह्यात त्यामुळे साइन काढून घ्यावा लागेल, cos काढून घ्यावा लागेल, tan काढून घ्यावा लागेल. इथं तुम्हाला cos सापडतोय. इथं पहा तुम्हाला काय दिले बघा, लक्ष द्या. पहिला काय दिले तर सेक x इक्वल टू -11/3 दिलेलं आहे. सेक मीन्स 1/cos. सेक मीन्स 1/cos आणि therefore 1/cos इक्वल टू -11/3 रेसिप्रोकल केलो आपण तर cos x इक्वल टू तुम्हाला मिळाला -3/11. -3/11 झालं. तर कॉस हा सेकंड क्वार्टर मध्ये मायनसच असणार आहे, त्यामुळे तो मायनसच आला, त्याचा काही विषय नाही. आता आपण साइनचा व्हॅल्यू काढू. बट साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 इथे व्हॅल्यू ठेवूया. साइन स्क्वेअर एक्स प्लस -3/11 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. साइन स्क्वेअर x plus 9/121 equal to 1. 9/121. एक मिनिट, तुम्हाला व्हॅल्यू देताना किती दिले बघा, 13/5 दिलेले. एक मिनिट, 13/5 दिलेले आहे. 13/5 व्हॅल्यू थोडीशी मिस्टेक झालेली आहे. 13/5 13/5 5/13 आणि इथं मग त्याचा 5/13 आणि त्याचा स्क्वेअर करून घेऊया, तो आहे तो. आणि काय करायचं, स्क्वेअर करायचं डायरेक्ट तिकडे ट्रान्सफर करू. इक्वल टू 1 मायनस याचा स्क्वेअर 25/169 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू 169 मायनस 25 डिवाइडेड बाय 169. देयरफॉर साइन स्क्वेअर x equal to 144 divided by 169. Therefore sin x equal to plus or minus 12/169. But x lies in कोणत्या क्वार्टर मध्ये, सेकंड क्वार्टर मध्ये. सेकंड क्वार्टर आणि लक्षात घ्या सेकंड क्वार्टर मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणून मी घेताना घेणार साइन एक्स इक्वल टू ओनली साइन एक्स जो आहे तो किती घेणार, मी पॉझिटिव्ह घेणार 12/13. झालं. आता साइन मिळाला, कॉस मिळाला, टॅन काढायचा. टॅन एक्स इक्वल टू साइन एक्स डिवाइडेड बाय कॉस एक्स इक्वल टू व्हॅल्यू ऑफ साइन एक्स इज 12/13 डिवाइडेड बाय value of cos x is -5/13. 13 get cancel, -12/5 is the tan x. tan x सेकंड क्वार्टर मध्ये निगेटिव्हच असतो, त्यामुळे तो सुद्धा निगेटिव्ह, त्याचा विषय संपला इथं. ओके. आता हे झाल्यानंतर टॅनची व्हॅल्यू मिळाली, साइनची मिळाली आणि कॉसची मिळाली. आपण आता ह्या फॉर्म्युलांच्याकडे जाऊ. हा साइन 2x चा फॉर्म्युला आहे पहा. साइन 2x चा ओरिजिनल फॉर्म्युला 2 sin x cos x हा पाठच करून ठेवायचा, फॉर्म्युलाच आहे. साइन 2x इक्वल टू 2 sin x cos x. इथं व्हॅल्यू ठेवूया आपण. ही तुम्हाला साइन 2x ची किंमत मिळते. 2 into sin x is 12/13 cos x is -5/13
13 इक्वल टू यांची मल्टिप्लिकेशन करा. 12 2 जार 24, 24 5 जार 120 divided by 169. It is the first example. Then cos 2x. cos 2x चे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत, किती चार फॉर्म्युले आहेत. त्यातला पहिला फॉर्म्युला घेऊ, cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x. हा 4 फॉर्म्युल्यामधला एक फॉर्म्युला पडेल. कुठलाही फॉर्म्युला जरी घेतला तरी सुद्धा आन्सर तेच येणार. आन्सर मध्ये काहीही चेंज होत नाही. cos स्क्वेअर x मीन्स cos ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे -5/13 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस sin ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 12/13 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 25/169 मायनस 144/169. यांची सबट्रॅक्शन जर आपण केलो 25 ची जर सब किती मिळेल पहा, साधारणपणे 119 डिवायडेड बाय 169 म्हणजे मायनस 144 मधून 34 24 येस 119. हे झालं तुमचा cos 2x. tan हा आणि हे फॉर्म्युले पाठ करून ठेवा, हे मेन फॉर्म्युले. tan 2x इक्वल टू 2 tan x डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x इक्वल टू 2 इंटू tan x ची व्हॅल्यू तुम्ही काढली आहे बघा -12/5 डिवायडेड बाय 1 प्लस -12/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इथे होणार -24/5 डिवायडेड बाय 1 प्लस याचा स्क्वेअर 144 डिवायडेड बाय 5 25 नाही का. 12 चा स्क्वेअर 144 आणि 5 चा स्क्वेअर 25. आणि मग इथे लिहितो पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन -24/5 ॲज इट इज हिअर 25 प्लस 100 क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 plus 1449 means 169 divided by 25 reciprocal करून घ्या -24/5 into 25/169 5 1 जार 5 5 जार आणि यांची मल्टिप्लिकेशन करा 120/169 इज द आन्सर. हे त्या एक्झाम्पलचा आन्सर. हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन त्या एक्झरसाइज मधला. ओके, आता पुढचा जो क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन ट्रू दॅटचा क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला LHS घ्यायचे आणि RHS दाखवायचे असा क्वेश्चन आहे. तर तो काय आहे पहा, हे पहा. तर 1 minus cos 2x 2 theta divided by 1 plus cos 2 theta equal to tan square theta प्रूव्ह करायचं. पण तुम्हाला हे दोन फॉर्म्युले माहित पाहिजे. cos 2 theta means 1 minus 2 sin square theta आणि cos 2 theta means 2 cos square theta plus 1. इथं ट्रिगोनोमेट्री मध्ये परवा दिलेले जे फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. ते फॉर्म्युले तुम्हाला आले की सगळे तुमचे प्रॉब्लेम नाहीसे होतात. हे पहा 1 इथं व्हॅल्यू ठेवतो पहा, इथे मी यूज म्हणले पहा, ही व्हॅल्यू ठेवणार आहे 1 minus cos 2 theta ची व्हॅल्यू 1 minus 2 sin square theta 1 plus cos 2 theta ची व्हॅल्यू 2 cos square theta plus 1. साइन चेंज करून घ्या 1 minus plus 2 sin square theta आणि हे आहे तसंच. मग काय झालं बघा -1 plus 1 गेला, इथं -1 plus 1 कॅन्सल झाला, इथं राहिला 2 sin square theta आणि इथं 2 cos square theta. हा मायनस प्लस झालेला लक्षात घ्या. 2 कॅन्सल झाला. sin by cos तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. sin by cos मीन्स tan स्क्वेअर असल्यामुळे tan square theta इक्वल टू RHS. हे तुमचं आन्सर. सेकंड क्वेश्चन असा आहे sin 3x plus sin x plus cos 3x minus cos x equal to cos x into cos x equal to 0 प्रूव्ह करायचं आहे. मग इथे मल्टिप्लाय करू sin 3x into x plus sin x into sin x sin square x plus cos x ने मल्टिप्लाय करू cos x into cos 3x minus cos square x. आता मी काय केलं माहिती आहे का, ही टर्म आणि ही टर्म एकत्र घेतली आणि ह्या दोन टर्म्स एकत्र घेतलेल्या. मग काय झालं बघा cos 3x cos x प्लस sin 3x sin x आणि हा इथं cos स्क्वेअर पहिला घ्यायचा आहे मला म्हणून मी मायनस बाहेर काढला cos स्क्वेअर x आणि ह्या प्लसचं झालं म्हणजे दोघे एकत्र घेणार आहे. त्या मायनसचं झालं प्लस, प्लसचं झालं मायनस.
हा जो फॉर्म्युला आहे तो कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. कॉस ए कॉस बी, कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला काय, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, आणि मायनसचा फॉर्म्युला काय, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. म्हणजे हा कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. हा ए असणार, हा बी असणार. लक्षात घ्या. मीन्स या सगळ्याचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी म्हणजेच कॉस ए मायनस बी. ए इज 3x, बी इज एक्स. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कॉस 2x चा फॉर्म्युला मीन्स कॉस 2x मायनस कॉस 2x इक्वल टू 0. हे त्या एक्झाम्पलचं तुमचं आन्सर, तुमचा RHS तुमचा बरोबर आहे का पहा.